चौकामध्ये गाड्यांचं स्पीड कंट्रोल होईल. आता आपण जर पुन्हा नाशिक हायवेने जर आलं तिथं जे स्पीड ब्रेकर आहेत ते स्पीड ब्रेकर पण पूर्ण दबलेले आहेत. अपघात किती वाजता? अपघात सकाळचं निश्चित टायमिंग आता 9:15च्या सुमारास झालाय. चेअरमन साहेब, तुम्ही काय सांगाल? घटना अतिशय दुर्दैवी आहे. तुम्ही घटनास्थळावरून पाहिले, इथं पण आलेला आहात, काय तुमच्या नाही, खरं तर जुन्नर तालुक्यात दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज 8 लोक गेलेली आहेत, त्यांचा आता शोध चालू आहे. परंतु वेळ जर पाहिलं तर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रोज ॲक्सिडेंट होत आहे. आणि हा जो पुन्हा नाशिक हायवे आहे ते याच्यावरती खूप मोठं ट्रॅफिक आहे. अगोदरच हा जो रोड बघितला तर आपण आळेपाट्यापर्यंत जर बघितलं तर कुठल्याही प्रकारे रोडला बॅलन्सिंग नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. आता नारायणगावच्या पुढं जर बघितलं तर कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे, त्यालासुद्धा जे काम झालं आहे त्यालासुद्धा पण अजिबात बॅलन्स नाही. आणि रोज ह्या घटना अशा पद्धतीने घडता येईल. आज जी दुर्दैवी घटना घडली का फार मोठी प्रमाणात घडली का आज टेम्पो आणि बसमध्ये आयशरवाल्यांनी धक्का दिल्यामुळे मृत झालेले सगळे व्यक्ती तालुक्यातीलच आहेत, जुन्नर तालुक्यातलेच आहेत. आणि ही दुर्दैवी घटना घडलेली खरं तर वाईट घटना आहे. त्यांच्याची ओळखपट्टी अजून कुठले कुठले तर 3-4 लोकांची ओळखपट्टी, बाकीची ओळख पटवायचं काम चालू आहे पोलिसांना. तसं जर पाहिलं तर रस्त्यावर चालण्याच्या पात्रतेच्या सुद्धा नाहीत. आज जर आपण ग्रामीण भागात जर गेलं तर कशाचा आवाज येतोय, त्या गाडीचा इंजिनचा येतोय, गिअरचा येतो का ते देखील कळत नाही. आणि त्याच्यामुळं काय होते का त्या गाड्या कुठं रस्त्यात बंद पडतात. आता पाठीमागं पाहिली इथं बायपासच्या खोडच्या चौकामध्ये एक एसटीचा गिअर गळून पडला होता. करतोय प्रवासी सेवेसाठी जर तुमचं ब्रीद आहे तर तुम्ही त्या गाड्यात तंदुरुस्त ठेवल्या पाहिजेत त्या गाड्या. त्याच्या पलीकडे आता माझं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांना आपण ज्या गाड्या वापरायला सांगतो 15 वर्षाच्या पुढे गाड्या वापरायच्या नाही. त्या महामंडळाची एकदा चेकिंग केली पाहिजे ना, त्या किती वर्षाच्या गाड्या आहेत हे पण तपासलं पाहिजे. त्या गाड्या 15 वर्षाच्या पुढच्या असेल तर शासनाने त्या रस्त्यावर आणले नाही पाहिजेत ना अशा गाड्या. आणि ते वारंवार कुठेही बंद पडतात. अनेक तालुक्यात आपण आदिवासी करतात, याला महामंडळ जबाबदार आहे ना. महामंडळाचं पण चालवणं घडलं नाही, ड्रायव्हर पण कसे गाड्या चालवत असते. रस्त्याच्या पूर्णपणे कडेला गाडी उभी होती, बंद पडलेली होती. फॅन बेल्ट तुटल्यामुळे गाडी गरम झाली होती. तसं त्या गाडीवरती प्रवासी वाहतूक करणारी गाडी आदळली. दुर्दैवाने घटना घडली. घटना दुर्दैवी आहे. एस टी महामंडळाच्या माध्यमातून काय नियोजन पुढचं असेल किंवा कसं जे काय म्हणजे नियमानुसार असेल ते आपण करू. मला एक म्हणायचं आरगडे साहेब, ती एस टी बंद कधी पडली होती? 9 वाजता सर. कधी? आता सकाळी. मला सांगा एस टी डेपो आणि ते अंतर किती आहे? सर गाडीचा फॅन तुटला होता, गाडी गरम झाली. त्या ड्रायव्हरला फक्त गाडी थंड झाल्यानंतर डेपोत घेऊन या असं सांगितलं. मग त्या ज्यावेळेस तो ड्रायव्हर तिथं होता का उपस्थित? हो, गाडी कशीच होता. नाही पण गाडी थंड झाल्याची काय कारण, गाडी टोचन करूनच न्यायला लागली ना. नाही गेली गाडी. सगळं यांच्या गाड्या वारंवार गरम होत आहेत. त्या रस्त्यावर 10-15 मिनिटं उभ्या केल्या जातात आणि मग प्रवासी वेगळी गाडीची पर्यायी व्यवस्था पाहतात. हे वारंवार घडतंय. पण किंवा झाडाच्या काय फांद्या टाकल्या किंवा तो ड्रायव्हर कंडक्टर जर उभा राहिला असता रोडवर पुढे उभे असतील, मागं उभं राहायला पाहिजे ना. आमचं म्हणणं आहे साहेब, घटना दुर्दैवी आहे, परंतु याला काही अंशी जबाबदारी एस टी महामंडळ आहे. त्याची दखल आपण घेतली पाहिजे ना. भविष्यकाळात तरी काळजी घ्या ना. लावली असते त्याच्या 10-20 फुटावर हे केलं काय, किंवा त्याला मागच्या बाजूने काहीतरी लावा. बघ एस टी थांबलेली आहे, बंद पडलेली आहे, स्टॉपर लावा. ड्रायव्हरच्या लक्षात आलं नसतं ना एस टी बंद आहे म्हणून. नाही सर, त्या मॅक्सिमम वाल्याला पाठीमागे विचारून काय. अरे तू ज्यावेळेस तोंड काढलं बंद असल्यामुळे त्यांनी काढली ना गाडीवर. तू एस टीवर टाकला असतो ना. आयशरवाल्यांनी पाठीमागे. ठीक आहे ना, आमचं म्हणतो ना आयशरवाला पण दोषी आहे ते. आणि तुमची गाडी उभी असली तर प्रश्नच येत नव्हता ना काही. बरोबर आहे. इम्प्लिमेंटेशन तुमची गाडी लगेच तुम्ही हलवायला महामंडळाचं कायमचे. सर, भविष्यकाळात काळजी घ्या. रस्त्यावर गाड्या उभ्या राहणार नाही किंवा राहिलं तर बाबा इथं बंद पडलेली गाडी मागे काहीतरी कळलं पाहिजे ना मागून येणार वाहनाला. आहे ना 8 लोकांना 2 सिरियस आहेत. 2 वर्षाचा असणार की शेवटी माणूस हे आहे ना. आज एवढी मोठी घटना अतिशय दुर्दैवी आहे. 8 लोक जातात, अजून 2 सिरियस आहेत. सोपी गोष्ट नाही, 1-2 नाहीत ना. एखादा कुटुंबाचं तर कुटुंब आपलं ते निघून जाईल ना. एखादा कुटुंब प्रमुख असत त्याच्यात. 15 वर्षाची एकच नाही. मग जर 15 वर्षाच्या गाड्या तुमच्या आतल्या आहेत ते एवढ्या त्या गाड्या
भांगारला वाल्याला देण्यासारख्या सगळ्या झालेल्या आहेत काही काही गाड्या. माझ्या आता मागच्या सर गाड्या गरम का होतात गाड्या गरम का होतात केलं मेंटेनन्स केला पाहिजे. आरटीओने सर्टिफाय केलेल्या गाड्या जर आहेत तर गरम का होतात सर फॅन बेल्ट तुटला होता त्याचा. अहो साहेब, पण तुम्ही आहे ना ती गाडी वेळेत काढणं अपेक्षित होतं. नारायणगावपासून जर 2 किलोमीटर अंतर आहे, तुम्ही वेळेत काढणं गरजेचं होतं. एवढा कालावधी त्यांचं म्हणजे 9 वाजता घडलं आणि 9:10 अपघात झालाय. मग आता पाऊस तास झाला तुम्हाला जर नारायणगाव डेपो बसून वाणी साहेब अंतर किती आहे? 2 किलोमीटर अंतर. ड्रायव्हर सर गाडी घेऊन येणारच होता, त्याला सांगितलं होतं. अहो साहेब, पण तुम्ही तर नैतिक जबाबदारी तुम्ही स्वीकारा. तुम्ही नाही आता अपघाताची. मला एक सांगा ती नाकारू नका. काय होते spot या वगैरे गोष्टीला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहेत. तुमची गाडी वेळेत काढणं गरजेचं होतं. नाही का इथं नॅशनल हायवेचं जे त्यांचं कार्यालय आहे, पिंपळवंडीला, त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागतं. त्यांची ब्रेकडाऊन सर्व्हिस चालू असते. त्यांनी ती गाडी काढली. तुम्ही ते केलंय का? म्हणजे ह्या घटनेला सर्वस्वी महामंडळ जबाबदार आहे. आज आम्ही तुमच्यावर आरोप करतोय. तुमच्या गाड्याची इतकी दयनीय अवस्था आहे का त्या गाड्यांचा कसला आवाज होतोय त्याचं देखील कळत नाही आम्हाला. साहेब, नागरिक तुमच्या या सगळ्या या गलथान कारभारावर आरोप करतायत. नेमकी आपण यात काय जबाबदारी स्वीकारणार आणि काय पुढची कारवाई करणार आहे? नाही सर, गाडी ती बंद पडली होती. तिचा फॅन बेल्टचा प्रॉब्लेम होता. फॅन बेल्ट तुटल्यामुळेच बंद पडली होती ती. आणि गाडी समजा त्या ड्रायव्हरला चालू नसती झाली तर आपण टो करून नेणारच होतो ती गाडी. लहान काही सांगून नागरिक म्हणताय की आपल्या चुकीमुळे तो अपघातला कारणीभूत ठरलेला आहात, तर आपण वरिष्ठांना काही याबाबत कळवलेलं आहे का? हा, डिव्हिजन ऑफिसला मी कळवलं होतं. त्यांच्याकडनं मी स्वतः मेकॅनिकल आहे. मी 20 वर्ष मेकॅनिकल काम केलेलं आहे. मला माहिती आहे बेल्ट बदली करायला किती वेळ लागतो. पण तुम्ही आहे ना अण्णा, माझं काय म्हणणं अण्णा, ठीक आहे ना, ती बंद पडली, ठीक आहे, मशीन होती बंद. त्याला बॅरिगेट तुम्ही सुरक्षा काय काय केली ते सांगा. तेच महत्वाचं आहे. सुरक्षा केली, गाडी बंद पडली तिथं बाबा त्याला काय बंद पडलेलं कोण झाडाच्या फांद्या टाकतं, कोण दगडी लावतं, असं काही गोष्टी केल्या होत्या का तुम्ही तिथं? नाही त्या ठिकाणी नाही. मग ते जर केलं असतं तर कसं ऍक्सिडेंट घडला असता? आज 8-10 लोक कशाला गेली असती? ड्रायव्हर जरी मागं उभा राहिला असता बॅक साईडला, जरी सांगितलं असतं, वाहनं काढून द्यायला जबाबदारी नाही का? वाणी साहेब मध्ये झाडपाला आहे, ती झाडपाले टाकले असते, त्याचे छोटे छोटे बारीक बारीक दगड ठेवले असते तरी लोकांना इशारा कळाला संधीत. पण तसं काही त्या केलंच नाही ते. आता तिकडून नारायण जाऊ नये. ते ठिकाणची पटली अजून पोलीस पाटील वगैरे येत आहे, ते सांगतायत गेलेत आतमध्ये. जरा वरिष्ठांशी बोलतो मी. बरोबर. जय हिंद सर. ड्रायव्हरने कंडक्टर उभं राहायला पाहतो, गाडी बंद पडलेली किंवा दगडी लावायला पाहतो, काहीतरी बॅरिगेट काहीतरी लावायला पाहतो, सांगायला पाहिजे. TST महामंडळाची जर उभी नसते ते काही घडलं नसतं. आणि 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतर नाही, 10-15-20 मिनिटात गाडी दुसरी गाडी करून किंवा काहीतरी करायला पाहिजे होतं ना. पाऊण तासाचा कालावधी गेला साहेब. त्यात नैतिक जबाबदारी तशी महामंडळाने करायला पाहिजे होतं. नाही काय तिथं झाडपाला आहे, तो झाडपाला जर तिथं लावून छोटे छोटे दगड लावले असते तर प्रॉब्लेम असतो झाला. साहेब, भीषण अपघात झाला. नेमकी आकडा किती गेला आणि किती सिरियस काय? नाही अजून चालू आहे सगळं माहिती आहे मला. ए बाबा